मी संग्राम चंद्रकांत झोंजाळ सर्व दर्शक मित्रांचे स्वागत करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय करून तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर B.Ed द्वितीय वर्ष सन 2024-25 या अंतर्गत विषय सांकेतांक 212 अंतर्गत उद्योजकता विकास या विषयाखाली एक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रात्यक्षिकाचे नाव एका शैक्षणिक उत्पादनाचे विकसन. त्यातील घटक आहे अणूचे अंतरंग, इयत्ता 8वी आणि विषय असेल सामान्य विज्ञान. विद्यार्थी शिक्षकाचे नाव झोंजाळ संग्राम चंद्रकांत आणि ज्यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलं ते प्राध्यापक श्री काळे सर. आता आपल्याला समजून घ्यायचे अणू म्हणजे काय. अणूची व्याख्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत. अणू म्हणजे काय पहा, पदार्थाचा सगळ्यात लहान कण ज्याचं विभाजन आपल्याला करता येत नाही तो म्हणजे अणू. आता अणू म्हणजे पदार्थाचा सूक्ष्म कण जो पदार्थांचे सर्व गुणधर्म दाखवतो. अणूला संरचना, आकार आणि त्याच्या घटकांची माहिती देणारी मूलभूत इकाई मानली जाते. ह्याच अणूच्या काही विशेषता आहेत. अणू नष्ट करता येत नाही आणि त्याचा अजून लहान भाग आपल्याला करता येत नाही. मग ह्या अणूमध्ये नेमकं काय काय आहे, तर 3 घटक महत्त्वाचे. पहिला म्हणजे प्रोटॉन, दुसरा म्हणजे न्यूट्रॉन आणि तिसरा म्हणजे इलेक्ट्रॉन. आता प्रोटॉनबद्दल आपण माहिती घेऊया. प्रोटॉन म्हणजे धनात्मक चार्ज असलेला कण जो की अणूच्या नाभिकामध्ये आपल्याला दिसतो. नंतरचा येतो तो म्हणजे न्यूट्रॉन. आता न्यूट्रॉनवर एकही प्रभार नसतो, म्हणजेच काय, धनप्रभारही नाही आणि ऋणप्रभारही नाही. तो सुद्धा कुठे मिळतो आपल्याला, अणूच्या नाभिकामध्येच. आता तिसरा प्रकार इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जो आहे त्याच्यावर ऋणात्मक चार्ज असतो म्हणजे प्रभार असतो आणि तो नाभिकात नसून अणूच्या भोवती फिरत असतो. मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचे प्रश्न येतात तुम्हाला 1 मार्कासाठी. प्रोटॉनवर चार्ज कोणता, न्यूट्रॉनवर चार्ज कोणता आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता. तर ह्यासाठी एक फार सुंदर आणि सोपी अशी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, प्रोटॉन प वरून आपल्याला लक्षात ठेवायचे पॉझिटिव्ह म्हणजेच काय, धनप्रभार. प्रोटॉनवर धनप्रभार असतो. आपण घेऊया आता न्यूट्रॉन. मित्रांनो, ज्यावेळेस आपण बाईक चालू करताना ज्यावेळेस किक मारत असतो त्यावेळी आपण गाडी न्यूट्रलमध्ये ठेवतो. न्यूट्रल म्हणजे काय, कोणताही गिअर नसतो त्यावेळी, बरोबर. मग न्यूट्रॉनवरून आपल्याला लक्षात ठेवायचं न्यूट्रल. मग न्यूट्रल म्हणजेच काय, प्रभार रहित, म्हणजे ज्याच्यावर धनही नाही आणि ऋणही प्रभार नाही. त्याचप्रमाणे आता उरलं काय, इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉनला ऋण प्रभार असं म्हणायचं जो की अणूच्या भोवती फिरत असतो. आता एक नवीन संकल्पना आपल्याला पाहिजे, अणुअंक. अणुअंक म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये ॲटॉमिक नंबर असं म्हणतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मास नंबर किंवा अणु क्रमांक. आता अणुअंक म्हणजे काय ते आपण बघू. अणुअंक म्हणजे अणूमध्ये साधारण किती प्रोटॉन आहेत त्यांची संख्या म्हणजेच काय, अणुअंक. उदाहरण घेऊया, हायड्रोजन किंवा हेलियम. जर 2 प्रोटॉन असतील तर त्याचा अणुअंक काय झाला, 2 झाला. जर 10 प्रोटॉन असतील तर अणुअंक काय झाला, 10 झाला. आता आपण पाहूयात अणुक्रमांक किंवा अणु वस्तुमानांक आपण ज्याला म्हणू शकतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणजेच अणुवस्तुमानांक होय. त्यानंतर आपल्याला पाहिजे अणूची ऑर्बिटल रचना. आता अणूतील इलेक्ट्रॉन विविध ऑर्बिटमध्ये स्थानापन्न असतात. ही ऑर्बिटल रचना जसं की K ऑर्बिट, L ऑर्बिट, M ऑर्बिट आणि N ऑर्बिट अशा स्तरावर विभागले गेलेले असतात. मग आता अणूचा आकार गोलाकार आहे हे आपल्याला समजलं. मग अणूचा आकार कसा वाढत जातो किंवा कसा कमी होत जातो हे आपल्याला पाहिजे, किंवा अणूचा आकार ठरतो कसा हे आपल्याला पाहिजे, बरोबर. तर आपल्याला माहिती की अणू गोलाकार आहे. मग आपल्याला काय करायचं, केंद्रक पाहायचा. केंद्रक आणि बाह्यतम कक्षा. कक्षा म्हणजे काय, ऑर्बिट. K ऑर्बिट असेल, L असेल, M असेल किंवा N असेल. केंद्रक आणि त्या बाह्यतम कक्षेमध्ये जे अंतर आहे ते झालं अणूची त्रिज्या आणि त्या अणूच्या त्रिज्येवरूनच अणूचा आकार ठरवला जातो. मग आता हे मॉडेल आलं कुठून, आपण हे कसं म्हणू शकतो की ह्या अणूचं मॉडेल असंच आहे, वर्तुळाकारच आहे. मग त्यासाठी बऱ्याच अशा शास्त्रज्ञांनी काय केलं, मॉडेल्स तयार केले. पैकी बोर मॉडेल आपण वापरत असतो तर त्यांनी काय सांगितलं, अणूचा नाभिक आणि त्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन ही रचना आहे आणि ऊर्जा स्तरांचे संकल्पना असते. आता ऊर्जा स्तर म्हणजे काय, KLMN. आपण या 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा असेल अणूंच्या कणांचे वैशिष्ट्य
किंवा त्याचे गुणधर्म आपण म्हणू शकतो, प्रॉपर्टीज ऑफ ॲटॉमिक पार्टिकल्स. आता प्रोटॉनवर चार्ज किती आपण आधीच पाहिलं की धन चार्ज असतो किंवा धनप्रभार असतो, मग तो किती +1 किंवा धन 1 आपण त्याला असं म्हणू शकतो. आणि त्याचं वस्तुमान काय 1 AMU. आता AMU म्हणजे काय, हे एक विशिष्ट प्रकारचं युनिट आहे ज्याला आपण ॲटॉमिक मास युनिट असं म्हणत असतो. न्यूट्रॉनवर चार्ज काय मग 0 का, त्याच्यावर धन देखील प्रभार नाही आणि ऋण देखील प्रभार नाही. त्यानंतरचा मुद्दा येतो आपला महत्त्वाचा इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनवर चार्ज काय आपल्याला माहीत होतं निगेटिव्ह किंवा ऋण चार्ज, पण किती -1. त्यानंतर ह्याचं जर AMU आपण पाहिलं तर ते असणार आहे 0. आता अणूचा आकार आपल्याला पाहिजे. आता अणूचा आकार साधारण 10⁻10 मीटर इतका असतो. मग आपण कल्पना करू शकता की अणू किती लहान असेल. अणू म्हणजे आपल्याला डोळ्यांना देखील दिसत नाही. आकाराचे प्रमाण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या संरचनेवर अवलंबून असते. खाली आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय न्यूक्लियस म्हणजेच काय केंद्रक आणि कक्षा याच्यामधलं अंतर म्हणजेच काय झालं अणूची त्रिज्या झाली आहे पहा. आता याच अणूची काही वैशिष्ट्ये देखील आहेत. पहिला मुद्दा अणुरचना आणि गुणधर्म. पहा, अणूच्या रचनेमुळे पदार्थांचे वेगवेगळे गुणधर्म ठरत असतात. उदाहरणार्थ आपण पाहूया, अणूंच्या इलेक्ट्रॉनच्या वितरणामुळे एक पदार्थ चांगला चालक किंवा ज्याला आपण वाहक म्हणू शकतो, कंडक्टर म्हणू शकतो, किंवा दुर्मिळ कंडक्टर किंवा दुर्मिळ चालक देखील होऊ शकतो. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा अणूंची स्थिरता. आता अणू इलेक्ट्रॉनच्या संख्या आणि नाभिकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या परस्पर संतुलनावर आधारित असतो, तेव्हा अणू स्थिर राहतो पहा. आणि अणू आणि त्यांचा वापर. आता आपण हा अणू अभ्यासतोय, पण ह्या अणूचा आपल्याला उपयोग काय आहे नेमकं ते आपल्याला पाहिजे. न्यूक्लिअर ऊर्जा. आता न्यूक्लिअर ऊर्जा म्हणजे काय, अणूचे संलयन किंवा विभाजन प्रक्रियेसाठी जे न्यूक्लिअर ऊर्जा निर्माण करतात. आता न्यूक्लिअर म्हणजे आपल्याकडं भट्ट्या आहेत, अणुभट्ट्या आहेत. त्या भट्ट्यांमध्ये काय केलं जातं, जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आपण ज्याला म्हणतो, उदाहरणार्थ युरेनियम. आता युरेनियम सारख्या धातूपासून आपण ऊर्जा मिळवतो, ह्यालाच म्हणायचं न्यूक्लिअर ऊर्जा. आणि न्यूक्लिअर वेपन्स देखील असतात. जेव्हा देशांमध्ये भांडणं होतात किंवा जे आपण वर्ल्ड वॉर झाले हे आपण पाहतो, तर त्यावेळेस देखील न्यूक्लिअर वेपन्सचा वापर केला गेलेला होता. आता आपल्याला मनुष्य उपयोगी वापर काय, औषधे आणि उपचार. अणू आणि आयसोटोपचे उपयोग रेडिओथेरपीमध्ये आणि अणुचिकित्सेमध्ये होतो, याचा वापर केला जातो. म्हणजेच काय, आयोडीन असेल, कोबाल्ट असेल, तर यासारखे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहेत तर ते काय करतात, कॅन्सरच्या सेल्स मारण्यासाठी ह्या प्रकारच्या आयसोटोपचे उपयोग केले जातात. किंवा गलगंडसारखा रोग आहे तो क्युअर करण्यासाठी सुद्धा आयसोटोपचा वापर केला जातो. आता विज्ञानातील अणूंचा अभ्यास पहा, अणू आणि कणांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना पदार्थांच्या सूक्ष्म गुणधर्माचा आणि अस्तित्वाचा शोध लागतो. म्हणजेच आपण थोडक्यात काय म्हणू शकतो की वेगवेगळे रिसर्च करताना अणूचा वापर केला जातो. आता एखादं मूलद्रव्य आहे पहा, समजा आपण गोल्ड घेऊया, सोनं घेऊया. आता सोन्याचा रंग आपल्याला दिसतो पिवळा किंवा सोनेरी आपण ज्याला म्हणतो तो रंग दिसतो. पण ज्यावेळेस आपण ॲटॉमिक लेवलवर जातो किंवा म्हणजे अणू त्या गोल्डचा आपण अणू पाहतो त्यावेळेस त्याचा रंग आपल्याला लालसर दिसतो. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपण ॲटॉमिक लेवलवर जातो पदार्थांचे काही गुणधर्म आपल्याला थोडेसे बदललेले दिसतात. आता जे मॉडेल्स आपण मगाशी जे म्हणलो आपण नील्स बोरचं मॉडेल वापरतो, तर याच्या आधी किती मॉडेल्स आलेले होते ते आपल्याला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं सर्वात पहिलं मॉडेल आपण ज्याला म्हणू शकतो ते डेमोक्रिटचं अणू मॉडेल. आता हा ग्रीक तत्त्वज्ञ होता. याने अणूच्या संकल्पनेची सुरुवात केली. त्याचे विचार असे होते की पदार्थांच्या सर्व तुकड्यांना आणखी छोट्या तुकड्यात विभागता येईल आणि त्याला अणू म्हणजेच ॲटमॉस असे म्हणायचे. त्याच्या मॉडेलमध्ये अणूला ठोस अणूपासून बनलेले कण मानले गेलेले होते. आता हे सर्रास आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला शिकवलं जात नाही, पण भारतामध्ये देखील एका माणसाने अणूवर काम केलं होतं. त्यांचं नाव महर्षी कणाद. दुसरं मॉडेल आपल्याला पाहिजे थॉम्सन मॉडेल. आता या मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे काय, याला प्लम पडिंग मॉडेल देखील म्हणलं जातं. सर जे थॉम्सन यांनी 1897 मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्यांच्या प्लम पुडिंग मॉडेलमध्ये अणूचा आकार ठोस स्पेरिकल असतो आणि त्यात नकारात्मक ऊर्जा
आणि यात नकारात्मक चार्ज असलेल्या इलेक्ट्रॉनना पुडिंगमध्ये समावेश होतो. आता प्रोटॉनांचं अस्तित्व किंवा नाभिकाचा काही विचार त्या मॉडेलमध्ये नाही. मित्रांनो, आपल्याला कलिंगड माहीतच असेल. ज्यावेळेस आपण कलिंगड कापतो त्यावेळी आपल्याला काही एक सॉलिड भाग ज्याला आपण म्हणू शकतो आणि त्या काळ्या बिया ज्या दिसतात, याचाच विचार करून थॉम्सनने त्याला प्लम पडिंग मॉडेल असं नाव दिलेलं आहे. दुसरं एक मॉडेल अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी दिलं. सन 1911 त्यांनी गोल्ड फॉईलचा प्रयोग केला. आता गोल्ड फॉईल म्हणजे काय? एक सोन्याचा पत्रा घेतला पातळ, ज्याने अणूच्या नाभिकाची संरचना उघड केली. पहा, त्याच्या मॉडेलनुसार अणूचं 99% मॅटर रिकामं असतं आणि त्याच्या केंद्रात एक धन नाभिक असतो ज्यात प्रोटॉन असतात. पहा, इलेक्ट्रॉन नाभिकाभोवती एकाच ठिकाणी फिरत नसून विविध ऑर्बिट्सवर फिरतात असं त्यांनी सांगितलं. या प्रयोगामध्ये नेमकं काय केलं गेलं? सोन्याचा पत्रा घेतला अगदी पातळ आणि त्याच्यावर किरणांचा मारा केला गेला. आता ज्यावेळी किरणांचा मारा केला गेला त्यावेळी काय झालं? काही किरण थोड्याशा प्रमाणात डेव्हिएट झाले, काही किरण आरपार गेले आणि ठराविकच किरण माघारी फिरले. आता मित्रांनो, काही किरण डेव्हिएट झाले, काही आरपार गेले आणि ठराविक किरण मागे फिरले. आता मागे का फिरले असतील? अर्थातच त्यांना तिथे काहीतरी अडथळा आला असणार आहे. आणि तो अडथळा कुठे आला? अगदी सेंटरला, म्हणजे केंद्रकाच्या भोवती. आणि रुदरफोर्डने असं सांगितलं की केंद्रक हा धनप्रभारित आहे आणि म्हणूनच ते जे किरणांचा मारा केलेला होता पैकी काही किरण परत आलेले आहेत. आता शेवटचं मॉडेल बोर्सचं मॉडेल. यांनी 1913 सुधारित मॉडेल मांडलं, जे की आज आपण वापरतो. त्यांच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉन निश्चित ऊर्जा पातळीमध्ये, अर्थातच एनर्जी लेवल्समध्ये फिरत असतात. पहा, आता त्या ऊर्जा पातळी कोणत्या? के असेल, एल असेल, एम असेल आणि एन असेल. आणि प्रत्येक ऊर्जा पातळीवर त्यांचे विशिष्ट असे कक्ष ठरलेले असतात. आता के कक्षाबद्दल जर बोलायचं झालं तर के कक्षेमध्ये साधारण 2 अणू बसतात, जास्तीत जास्त 2. त्याच्यानंतरच्या कक्षेमध्ये 8 अणू बसतात, त्याच्यानंतरच्या कक्षेमध्ये 18 अणू बसतात आणि त्याच्यानंतरच्या कक्षेमध्ये साधारण 32 अणू असे बसत असतात. अशा प्रकारे अणूचे अंतरंग किंवा अणूचा हा जो काही आपला घटक होता तो आपण शिकलेलो आहोत. यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर कृपया मला कळवा. आणि सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.